महाराष्ट्र भाजप नेते आणि राज्यमंत्री नितेश राणे यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या सर्वगड बंगल्याबाहेर रविवारी एक संशयास्पद बॅग आढळून आली, ज्यामुळे खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार एका व्यक्तीने बॅग बंगल्याबाहेर सोडली आणि नंतर निघून गेला. पोलीस आणि तपास यंत्रणांना तात्काळ सतर्क करण्यात आले. माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि बॅगची कसून तपासणी सुरू केली. यावेळी खबरदारी म्हणून परिसरातील हालचालींवरही लक्ष ठेवण्यात आले. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, संशयास्पद बॅगेत कोणतेही स्फोटके किंवा धोकादायक पदार्थ नसल्याचे आढळून आले. बॅगेत एक पत्र आणि मोठ्या प्रमाणात बूट जप्त करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की पत्रात लिहिले होते की ज्याला बूट हवे असतील तो ते मोफत घेऊ शकतो. बॅगेत अनेक प्रकारचे बूट होते, पण कोणी असे का करेल, हा प्रश्न आता लोकांना सतावत आहे. जर ते खरोखरच स्फोटक असते तर काय? सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक माणूस बंगल्याच्या बाहेर बॅग सोडून निघून जाताना दिसत आहे. सध्या पोलीस त्या व्यक्तीची ओळख पटवून शोधण्याचे काम करत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बॅग तपासल्यानंतर कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू सापडणार नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. बॅग तिथे का ठेवली गेली आणि त्या माणसाचा हेतू काय होता हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी करत आहेत. दरम्यान, नितेश राणे यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.